पैसा चालू होईल, पैसा यायला चालू होईल, पैसा अबंडन्स रीतीने तुमच्या आयुष्यात एंट्री मारणार. पैशाचा पाऊस हवा असेल तर तुम्ही तुमच्या शुक्राच्या पर्वतावर रोज सेंट लावा किंवा केसर वितळून लावायचं. तसंच तोच बोट थर्ड आयवर आणि लेफ्ट लेगच्या तळव्याला लावायचा आणि मग बघा 43 डेज करा आणि मग मला सांगा तुमचे सगळे मनी ब्लॉकेजेस हील व्हायला. तर मॅडम, तुम्ही रेखी संदर्भात सांगत असताना, त्याचा इतिहास सांगत असताना चक्रास संदर्भात सांगत होतात. तर नेमकं चक्रास कसे काम करतात? दर महिन्यात अमावस्या पौर्णिमा येते, हे सगळ्यांना माहिती आहे. जर या दरम्यान तुमच्या आयुष्यात उतलपुतल होत असेल, फ्रस्ट्रेशन, एन्झायटी किंवा तुम्ही लो फील करता, रडता खूप, भांडता खूप, फ्रस्ट्रेट होता, घरात खूप क्लेश, भांडणं, रिलेशन मध्ये भांडणं, समजून घ्यायचं तुमचे लोअर चक्र ब्लॉक्ड आहेत. ते रिपेअर करणं गरजेचं आहे. नमस्कार मंडळी, सोशल ऑपरेटरच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण प्रत्येक वेळेस आपल्या चॅनल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पॉडकास्ट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. तर आज एक आगळा वेगळा आणि हटके विषय घेऊन आज आपण ज्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे रेकी. रेकी खरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, मग ते व्यवसाय असो, नातेसंबंध असो किंवा करिअर असो, या सर्व गोष्टींमध्ये रेकीचा प्रभाव हिलिंग केल्याने होतो का, याच विषयावरती तर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत डॉक्टर ममता मॅडम. तर मॅडम, तुमचं सोशल ऑपरेटर यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार. नमस्कार. चला तर मग आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. तर मॅडम, तुमचा परिचय आमच्या सोशल ऑपरेटरच्या दर्शकांना द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर ममता आणि या क्षेत्रात मी 20 वर्षापासून आहे आणि वेगवेगळ्या मोडॅलिटीमधून मी हाय हॉलिस्टिक सेंटर चालवते. फॉर एक्झाम्पल रेकी, टॅरो, निम्रो, एस्ट्रो एनर्जी, सायकिक सर्जरी, कॉन्स्टिलेशन, पास्ट लाईफ, आकाशिक रेकॉर्ड्स. तर बऱ्याच लोकांनी स्वतःचं प्रिडिक्शन जाणून घेऊन, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या ब्लॉकेजेस आहेत काय, फॉर एक्झाम्पल मनी ब्लॉकेजेस, रिलेशनशिप इश्यूज किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किंवा नेगेटिव्ह एनर्जीज, याचाच अर्थ ब्लॅक मॅजिकचा जो इम्पॅक्ट आहे, कुणाला स्पिरिट एनर्जीज इम्पॅक्ट आहे, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स, कुणाला एकदम क्रॉनिक डिझीज आहे, सारखे तेच डिझीज एक काळाने परत उद्भवत असेल, आणि अशा वेगवेगळ्या ब्लॉकेजेससाठी किंवा वेगवेगळ्या प्रॉब्लेम्ससाठी लोक माझ्याकडे येतात. आणि जेव्हा ते येतात, मी पहिला त्यांची रिडिंग घेते. प्रॉपर रिडिंग म्हणजे आपण जसं डॉक्टरकडे जातो, पहिला चेकअप करतो, टेस्ट करतो आणि मग औषध घेतो. त्याच प्रकारे जेव्हा कुणी मला कनेक्ट होतो किंवा कुणी अपॉइंटमेंट घेतात, मी प्रॉपरली गाईड करते त्यांना या सगळ्या मोडॅलिटीतून. मी नुसतं टॅरोमध्ये बघत नाही, मी टॅरो, न्यूमरो, एस्ट्रो, डाउजिंग, आकाशिक, वेगवेगळ्या मोडॅलिटीतून त्यांचं बेस कॉज काय आहे, हा रोग किंवा हा प्रॉब्लेम कशामुळे आलेला आहे ते समजून घेऊन मगच मी हिलिंगमध्ये त्यांना टर्न करते किंवा हिलिंगचा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे हिलिंग्स देते किंवा कुठल्या मोडॅलिटी यांना लागणार आहे त्या मोडॅलिटीतून त्यांना हील करते. मोस्टली रेकी ही ऊर्जा आपल्याला आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक ब्लॉकेजेस, प्रत्येक प्रॉब्लेममधून बाहेर काढते. तर माझ्याकडे आलेले लोकांना या ब्रह्मांडाच्या ऊर्जेने मी हील करते. तर मॅडम, तुम्हाला माझा पहिला प्रश्न हाच असेल की नेमकं रेकी म्हणजे काय? रेकी म्हणजे ब्रह्मांडाची ऊर्जा. जसं आपण मी इथे बघते स्वामींची मूर्ती आहे, त्याला पण आपण संबोधताना किंवा स्वामींचं नाव घेताना आपण किंवा स्वामींना संबोधित करताना ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, या ब्रह्मांडाच्या नायक म्हणजे स्वामी समर्थ आहेत, साईबाबा आहेत, वेगवेगळे आपले संत आहेत. याच ब्रह्मांडातली ती ऊर्जा आहे ज्या ऊर्जेने मी माझ्या येणाऱ्या लोकांना हील करते, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना हील करते. या ब्रह्मांडाच्या ऊर्जेला स्वतःत घेऊन ती ऊर्जा स्वतःमध्ये ऍक्टिव्हेट करून त्या ऊर्जेने येणाऱ्या लोकांना कसे हील करावे याला रेकी म्हणतात. तर मॅडम, माझा तुम्हाला दुसरा प्रश्न असा असेल की रेकीचा इतिहास किती वर्ष जुना आहे
व खरंच रेकी आपल्या भारत देशामध्ये किती वर्षापासून कार्यरत आहे? आता खरं बघायला गेलं तर रेकी आपल्या भारतातून आहे. आपल्या भारतातून प्राचीन काळातून खूप बुद्धिझमचा काळ जर पकडला तेव्हा पण आपण या ऊर्जेनी एकमेकाला त्यावेळेस पण हील करत होते. त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग या सगळ्या युगात या ऊर्जेचा वापर झालेला आहे. कारण का त्यावेळेस एक तर जडीबुटी मिळतील, हर्ब्स मिळतील तुम्हाला किंवा हिलिंग मिळत होते. तर या तेव्हापासून ही ऊर्जा ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. स्वतःमध्ये तुम्ही किती ऍक्टिव्हेट करता. जर तुम्ही तुमच्या प्रत्येक चक्रामध्ये या ऊर्जेला ऍक्टिव्हेट केलात तर तुमच्या आयुष्यात कसलेच प्रॉब्लेम येणार नाही. तसंच त्या काळात जे तेजस्वी लोक होते त्या लोकांनी स्वतःमध्ये ही ऊर्जा इतकी ऍक्टिव्हेट केलेली होती की ते एकमेकाला स्वतःच्या हातानेच हील करत होते. त्या काळात डॉक्टर पण स्वतःच होते, सेल्फ डॉक्टर विथ कॉस्मिक एनर्जी. तर मॅडम, आपण पाहत असतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी येत असतात, ज्यामुळे त्यांना करिअरमध्ये असेल किंवा नातेसंबंधामध्ये असेल अडचणी निर्माण होत होतात. तर यामध्ये रेकीचा काय रोल असतो? आता बघा, प्रत्येक व्यक्तीला चक्राज असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये 114 चक्र असतात आणि 7 मेन चक्र असते. सहस्त्र चक्र, आज्ञा चक्र, थ्रोट चक्र, थ्रोट चक्र, हार्ट चक्र, मणिपूर चक्र, सॅक्रल आणि रूट चक्र. आता वेगवेगळ्या प्रकारे 7 चक्र असतात. प्रत्येक चक्राचा एक महत्व असतो. कुठला चक्र तुमचा ब्लॉक्ड आहे त्याच्यावर तुमचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग मेंटल, फिजिकल अँड इमोशनल या तिन्ही प्रॉब्लेम्स त्या जागेचे क्रिएट होतात. फॉर एक्झाम्पल देताना मी नेहमी हार्ट चक्रचं देते, काही इझिली लोकांना समजतं. हार्ट चक्र म्हणजे हार्ट चक्र जर तुमचे ब्लॉक्ड असेल, तुमच्या आयुष्यात रिलेशनशिप इश्यूज होतात, डिवोर्स होतात, आयुष्यात डिवोर्स क्रिएट होतात. तुमच्या चांगल्या हस्त खेळतं घरात भांडणं सारखे होतात. दोघांमध्ये प्रत्येक वेळा रिलेशन मध्ये इश्यूज होतात. तर या चक्राचा तो इफेक्ट इमोशनली झाला तुमच्या सराउंडिंगला. आता ह्याचं आपल्या हेल्थवर काय इफेक्ट होणार? हार्ट इश्यूज होणार किंवा तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होईल. हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स क्रिएट होणार तुमच्या आयुष्यात. इमोशनली तुम्ही सॅड फील करणार. आणि ज्यांना पण रिलेशनशिप इश्यूज किंवा ज्यांचा पण हार्ट चक्र ब्लॉक्ड किंवा लोअर चक्रास ब्लॉक्ड असतील त्यांचं सिम्पटॉम्स काय, कसं समजायचं की आपले लोअर चक्र ब्लॉक्ड आहे? दर महिन्यात अमावस्या पौर्णिमा येते, हे सगळ्यांना माहिती आहे. जर या दरम्यान तुमच्या आयुष्यात उतलपुतल होत असेल, फ्रस्ट्रेशन, एन्झायटी किंवा तुम्ही लो फील करता, रडता खूप, भांडता खूप, फ्रस्ट्रेट होता, घरात खूप क्लेश, भांडणं, रिलेशन मध्ये भांडणं, समजून घ्यायचं तुमचे लोअर चक्र ब्लॉक्ड आहेत. ते रिपेअर करणं गरजेचं आहे. आणि मी तुमच्या सगळ्या ऑडियन्सला एकच सांगते, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर रिलेशनशिप इश्यू असेल तर तुम्ही चेक करा. महिन्यातून एकदा तुम्ही फ्रस्ट्रेट होता, एन्झायटी, डिप्रेशन, लो फील करता आणि ह्या लोकांचे रिलेशन्स डिवोर्सला जातातच जातात. जर समजा डिवोर्स नाही घेतलं, एक घरात राहून ते झिरो रिलेशनशिप राहतं. ओके, तर याला हार्ट चक्र ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं आहे. असं जर कुणाला प्रॉब्लेम असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून अपॉइंटमेंट घेऊ शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण अडचणी होत असलेलं पाहत असतो. मग त्यामध्ये करिअर असेल, नोकरी असेल किंवा व्यवसाय किंवा नातेसंबंध असतील, तर यामध्ये रेकीच्या हिलिंगच्या माध्यमातून काही फरक पडतो का? जर कुणाला आयुष्यात करिअरचा प्रॉब्लेम असेल किंवा करिअर ग्रोथ होत नसेल किंवा बिझनेस केलंय किंवा लोन काढायचंय त्यांना किंवा त्यांना मनी ब्लॉकेजेस आहेत, सगळं काम करते पण पैसा येत नाही, सगळ्यात महत्वाचं पैसा आला तर टिकत नाही, तर यासाठी सोलार प्लेक्सिस म्हणजेच मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं आहे. ज्यांना हा प्रॉब्लेम आहे, परत सांगते, त्यांचं मणिपूर चक्र ब्लॉक्ड असेल त्याला हील करणं गरजेचं आहे. हे सगळं मी जे सांगते हे सायंटिफिकली आहे. मध्ये कुठेच कुठलं साधू संत किंवा कुठला अघोरी प्रकार नाही. हा फक्त ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर बोलते. आता ब्रह्मांडाची ऊर्जा हे आपल्या शरीराला लागते कशासाठी? जसं गाडीला पेट्रोल लागतं, नक्कीच आपलं सोल आल्या ब्रह्मांडातून, त्या सोलची ऊर्जाच ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. म्हणजे त्या सोलला
ब्रह्मांडाचे ऊर्जेची गरज आहे. ही ऊर्जा आपला माइंड, सोल, बॉडीला बॅलन्स ठेवते. तर आपल्याला ही ऊर्जा स्वतःमध्ये ऍक्टिव्हेट ठेवणं खूप गरजेचं आहे. किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे ही कशा पद्धतीने ओळखली गेली पाहिजे मॅडम? कारण फॉर एक्झाम्पल आता माझा जर ओरा पाहायचा झाला की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर हा कसा ओळखायचा? समजा कोणी ब्लॉक्ड आहे किंवा कोणावर ब्लॅक मॅजिकचा इफेक्ट आहे. ब्लॅक मॅजिक तर होतातच. ओके. नॅचरली जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जीज आहे, नेगेटिव्ह आहे, समजा आपल्याला वाटतं की इंट्युटिव्हली वाटतं की समथिंग इज रॉंग, की काहीतरी होतंय, माझं काय काम करायला जाते तर ब्लॉकेजेस क्रिएट होतात. तर पहिला तुम्ही तो सिम्पटॉम समजून घ्यायचा. तुमचा प्रत्येक कामामध्ये ब्लॉकेजेस क्रिएट होतात. होणारा काम होणार नाही, तोंडापर्यंत आलेला घास तोंडात जात नाही, तुम्ही ब्लॅक कपडे खूप वापरायला लागतात, तुम्ही लेझी होता, तुम्ही प्रत्येक वेळा कन्फ्युजन डिसिजन्स घेतात, कुठलाही काम करायला जाताना तुम्ही 3 वेळा लेझी फील करता. गॉट इट? लई बऱ्याच वेळेस तुमचा ऑरा ब्लॉक्ड असतो. ऑरा म्हणजे काय? वलय. जेव्हा आपल्या शरीरात, आपल्या चक्रामध्ये भरून कॉस्मिक एनर्जी भरते, जसं एक घडा घेतलो, पाण्याचा घडा, पूर्ण भरल्यावर तो वाहून जातो. नक्कीच. वाहून जाऊन एक लिमिटेड इथपर्यंत जाईल पाणी. इथं जर घडा ठेवला इथपर्यंत पाणी जाईल. तसंच आपला जेव्हा कॉस्मिक एनर्जीचा घडा, ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्यामध्ये समावते, त्याचा घडा भरला तर तो इथपर्यंत वाहतो. त्याला तो म्हणजे आपला ऑरा. ओके. तर आपल्या ऑरामध्ये जर नेगेटिव्ह एनर्जीज आहे तर आपलं परत ते ब्लॉकेजेस मध्ये क्रिएट होतात. तर ऑरा क्लीन करणं डेली गरजेचं आहे. ओके. जर तुम्ही ऑरा डेली क्लीन करता, जसं तुम्ही डेली आपलं शरीर क्लीन करता, पण आपण ऑरा क्लीन करत नाही. आपण एक्सरसाइज करून आपलं शरीर हे करतो, तंदुरुस्त ठेवतो. योगा करून स्वतःला मेंटल बॅलन्स मध्ये ठेवतो. पण तुम्ही ऑरा कधी क्लीन करता का? नाही. ऑरा क्लीन करणं खूप गरजेचं आहे. ऑरा क्लीन करायचं असेल तर पहिला तुम्ही कुठल्या हीलर कडनं स्वतःचा ऑरा क्लीन करायचा आणि मग त्यांच्याकडनं मेथड्स घ्यायचं की कसं आपण घरात बसून ऑरा क्लीन करू शकतो. जर कुणाला ऑरा क्लीन करायचं असेल तर ते कनेक्ट करू शकतात. मी त्यांना मेथड एकदा क्लीन केल्यानंतर कायमचं कसं क्लीन करायचं तो मेथड मी देईन. तर मॅडम यामध्ये पहिली बेसिक पायरी काय आहे की जर माझा ओरा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल तर यासाठी पहिली पायरी काय असेल? सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही ऑलरेडी यू आर ब्लॉक्ड, तुमचे सगळे चक्रास ब्लॉक्ड आहेत. तुम्ही कुठल्या तरी हिलरकडे जाऊन स्वतःला त्यांच्या ऊर्जेने हील करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर डेली तुम्ही स्वतःला ऑरा क्लीन्स करणं गरजेचं आहे. म्हणजे ती जी ऊर्जा आहे ती स्टेबल राहते. आणि प्रोटेक्शन घेणं. प्रोटेक्शन का घेणं? तर निगेटिव्ह एनर्जीज इम्पॅक्ट करू नये आणि शिल्डिंग करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण हिलिंग घेतो समोरच्याला शिल्डिंग मागणं खूप गरजेचं आहे. शिल्डच नाहीये तर तुम्हाला सारखं सारखं परत त्या हिलिंगसाठी पैसे घालावे लागतील. तर हिलिंग घ्यायचं प्रॉपर हिलर कडनं, प्रोटेक्शन घ्यायचं, त्यानंतर शिल्डिंग घ्यायचं आणि परत त्यांना सांगायचं की मी डेली माझं ऑरा कसं क्लीन करायचं ते शिकवू, किंवा कुणी माझ्याकडे आलं तर मी ह्या सगळ्या गोष्टी देते. ओके. अंधश्रद्धेच्या नावाखाली म्हणजे जे प्रकार महाराष्ट्राने कधी पाहिले नाहीत असे प्रकार आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत गेल्या 15-20 दिवसापासून. तर याच्यावरती काय वाटतंय एकूणच अंधश्रद्धेच्या? बघा, कॉस्मिक एनर्जी तर अंधश्रद्धा नाहीये, कारण का आपण स्वामींकडे पण तेच आता आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थ, साईनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली हे सगळे ब्रह्मांडाच्या ऊर्जेतून चमत्कार दाखवलेले आहेत. पण माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही कुणाकडे जाता त्याचं पहिला तपासणी करून घ्या. नक्कीच. कुठेही जाऊन स्वतःचं माइंड डिस्ट्रॅक्ट माइंड मधून तुम्ही जाता त्यापेक्षा एकमेकांना सल्ले घ्या. प्रॉपर गायडन्स कडे, प्रॉपर फॅकल्टीकडे जा, प्रॉपर एस्ट्रॉलॉजरकडे जा, जेणेकरून तुमचं नुकसान नाही होत किंवा जेणेकरून तुम्हाला वाईट प्रसंग तुमच्यावर येणार नाही. बरेच वाईट प्रसंग येतात पण माझ्याकडेच बरेच क्लायंट्स आलेले आहेत की असे एस्ट्रॉलॉजर किंवा कुठले मौलवीकडे जाऊन मग त्यांनी रिलेशनशिपसाठी जातात मोस्टली, कारण का रिलेशनशिप जेव्हा ब्रेक होतं लोक डिप्रेशन मध्ये जातात. त्या डिप्रेस मोड मध्ये या मुली किंवा मुलं हे जातात अशा साधू संत किंवा मौलाना अशा लोकांकडे, आणि त्यांचं मागणीच वेगळं असतं. मला तर कळतच नाही की
हे जे एस्ट्रॉलॉजर्स आहेत किंवा हे जे माझ्याकडे आलेली मुलगी होती एक्स पर्सन, शी वॉज अ मॉडेल, आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितले होते ते की त्यांनी एक एस्ट्रॉलॉजर कडे गेले. मी गाव पण नाव एकाने एक ती पहिला गुजरातमध्ये गेली, तिच्याबरोबर तिथे आणि नाशिक आणि मुंबईत सेम थिंग रिपीटेडली घडलेलं आहे की जर हिचा बॉयफ्रेंड वापस पाहिजे किंवा हिचं पार्टनर वापस पाहिजे तर हिला त्या जो एस्ट्रॉलॉजर आहे, मौलाना आहे किंवा त्यांनी तिला कॉम्प्रोमाइजिंग गोष्टींचं बाबत बोललेलं आहे. आणि मला हे कळत नाही की कुठला एस्ट्रॉलॉजर जेव्हा असं बोलतो तर तुम्हाला तिथे अवेअरनेस पाहिजे ना, ऍज अ फिमेल यू नो व्हेरी वेल. आणि असं करून आपला बॉयफ्रेंड किंवा आपला पार्टनर आपल्याकडे येऊ कसं शकतं मला तेच कळत नाही. नक्कीच. जर कोणाचं बॉयफ्रेंड मध्ये बरोबर ब्रेकअप झाले तो हिल युअर हार्ट चक्र, कुठल्या तर अननोन पर्सन बरोबर कॉम्प्रोमाइज करून अशा परिस्थितीत आपला बॉयफ्रेंड कसं येऊ शकतो? नक्कीच नाही येणार. कारण ज्या गोष्टी त्या मला ज्या व्यक्तीने बोललं ना, इट वॉज सो शॉकिंग. एकदा नाही, माझ्याकडे आता जवळ 4-5 क्लायंट आलेले आहेत हे कंप्लेंट घेऊन. पण मला कळतच नाही फिमेल्स, मेल एस्ट्रोलॉजर किंवा मेल तुम्ही विश्वास ठेवून जाताच कसं काय एकटे, ते पण बरोबर ना. त्यांना एवढ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत आजकाल. याच्यावरती मॅडम ऍज अ फिमेल म्हणून तुम्ही महिलांनी कसं पाहिलं पाहिजे या गोष्टींकडे? पहिला नाही, मग मी या बाबतीत आता आपण बघतोच आहे, डेली टीव्हीवर पण बघतो सगळ्या गोष्टी. पण यात मी एकावर कसं ब्लेम करणार ना? नक्कीच. एकावर जर तुमच्याबरोबर अननोन प्रकार घडलाय एका एस्ट्रॉलॉजर बरोबर, म्हणजे तुम्ही घरी गेल्यावर जर समजा त्यांनी भूल दिलं काय दिलं, पण तुम्ही घरी गेल्यावर तुमचं बॉडी तुम्हाला गोष्टी सांगणारच ना, तुमचे ऑर्गन्स तुमच्याशी बोलणार. यू फील ना की समथिंग इज रॉंग विथ मी, काही तर चुकीचं झालेलं आहे. अगेन सेकंड डे हाऊ कॅन यू गो देअर? बरोबर आहे. परत दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथंच जाता, म्हणजे मी त्याला दोष देणार का तुम्हाला देणार? बरोबर. तुम्हाला कळलं की माझ्याबरोबर काहीतरी झालंय निगेटिव्ह, मग तुम्ही काय, यू आर अवेअर नाव. मग तुम्ही होशमध्ये अवेअर होऊन परत तुम्ही, मी अवेअर असून मी बेहोशीसारखं समोरच्याकडे जाते आणि तुम्ही समोरच्यालाच दोष कसं देऊ शकता? बरोबर आहे की, म्हणजे कुठेतरी तुम्ही स्वतःची जेव्हा एखादा माणूस, एक्झाम्पल, कोणी तुम्हाला लुटायला आलेला आहे, त्यांनी एकदा तुम्हाला पैसे मागितले ₹1,00,000, बरोबर, तो दिला नाही. तुम्हाला माहित आहे की याला पैसे दिल्यावर तो परत देत नाही, परत तो मागायला आल्यावर तुम्ही 2,00,000 दिले तर दोष त्याचा आहे का तुमचा आहे? नाही, माझं असेल, मी दुसऱ्या वेळेस मला माहित आहे, यू वर अवेअर की बाबा याच्याकडनं पैसे घेतलेले परत येत नाहीत तर मी नाही द्यायला पाहिजे, तरी तुम्ही देता. आणि दोष कुणाला? बाबा त्यांनी काहीतरी केला माझ्यावर. बरोबर आहे. असं नसतं. मी टाळी एक हाताने कधीच वाजत नाही. यू शुड बी अवेअर. आणि काही जाताना आपल्या बरोबर आपली फॅमिली त्यांच्याबरोबर डिस्कस करा, मग तुम्ही अप्रोच करा ना. अप्रोच करायच्या आधी पहिलं आता प्रोफाईल भेटतं, 4 चौकशी करा, एकटे जाता तर कशाला? बरोबर आहे ना. आणि मग दुसऱ्यांवर दोष कसं देणार आपण? हो ना, नक्कीच. तर या गोष्टींमधून महिलांनी अवेअरनेस ठेवून या गोष्टी केल्या पाहिजेत. कुठेही तुम्ही नवीन ठिकाणी जावा किंवा कुठल्याही गोष्टी करताय, तुमच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतात, समस्या असतात, परंतु असं न करता की माझ्या आयुष्यामध्ये समस्या आहेत म्हणून जे मार्ग अवलंबायचे नाहीत त्या मार्गाने जायचं आणि काहीतरी चुकीच्या गोष्टी करायच्या, असं नाही. गरज काय? बिकॉज बघा, सगळ्यात मेन मी सांगते ना, सगळ्या फिमेल्सला खास किंवा मेल्स, जे लोक रिलेशनशिप मध्ये डिप्रेशन मध्ये येतात ना, प्लीज वेट. तुम्ही पहिले डिप्रेशन मधून बाहेर या. ट्राय टू कम आउट ऑफ दॅट फेज. मग त्यातून बाहेर आल्यावर मग तुम्ही कुणाला कन्सल्ट करा, किंवा त्या फेज मध्ये तुम्ही कुणालाही कन्सल्ट केले ना, तुम्ही सगळं देऊन येचाल. बरोबर ना. बिकॉज यू आर, अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःच तुमचं माइंडसेट बरोबर नाही. पण डिस्टर्ब माइंडसेट मध्ये अशा गोष्टी नका करू. काय, आणि आपण काय बघतो प्रामुख्याने की अशा पोझिशन मध्ये काय करतात बहुतांश की चुकीचे निर्णय घेतले जातात. तर मग याच्याकडं एकमेव पर्याय असा आहे की फक्त तुम्ही शांत राहिलं पाहिजे. ऑफकोर्स शांत राहा ना. ओके. डू मेडिटेशन, कंट्रोल युअर माइंड, सोल, बॉडी. हिलिंग घ्या स्वतःसाठी, समोरच्यासाठी. मोस्टली तुम्ही कुठेही जा, कॉस्मिक एनर्जीचं वर्कआउट त्यालाच लवकर मिळतं जो ऑलरेडी कॉस्मिक एनर्जीज मध्ये आहे. तुम्ही नसाल, तुम्ही ब्लॉक्ड असाल तर तुम्हाला वेळ लागणार त्या गोष्टीची. लगेच काय तुम्हाला मिळतं असं नाही. आता मी माझे बरेच पॉडकास्ट मध्ये मी लाईव्ह हे पण दिलेले आहे हिलिंग्स. लगेच समोरच्या फील होतं का? तो समोरचा पण तेवढा पॉझिटिव्ह लागतो फील होण्यासाठी. हो ना. तर मग समजा रिलेशनशिप मध्ये जर तुमची ब्लॉकेजेस असतील
तर तुम्हाला त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पहिली स्टेज काय असते की कशा पहिला मी कन्सल्टेशन घेते. म्हणजे जर तुम्ही या पृथ्वीवर कार्मिक दृष्टीने आलात हील करायला तुमचं कार्मिक गोष्टी, तर पास्ट लाईफ बघण्यात येतं, प्रेझेंट लाईफ, हिस्ट्री रिपीट बघण्यात येतं, सगळ्या गोष्टी बघण्यात येतात. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला मी हिलिंग देते. 100% तुझ्या ब्लॉकेजेस चेक करणार, तुमचा ऑरा चेक करणार, तुमची हिस्ट्री, अँसेस्टर हिस्ट्री चेक करणार, ओके. आणि मग प्रॉपर गायडन्स देऊन मी तुम्हाला ओके. हिलिंग्सला सांगणार. ओके. आणि सगळ्यात मेन तर सगळे चक्र क्लीन करून हार्ट चक्रावर मेन फोकस करणार आणि सगळे सिम्बॉल्स त्याच्यावर पडणे गरजेचं आहे. आपल्या रेखीत सिम्बॉलद्वारेच प्रत्येक गोष्टीचा हिलिंग होतो. ब्रह्मांडाची ऊर्जा आणि सिम्बॉल आणि लॉक करतो आम्ही त्या गोष्टीला. यांनी काय होतं, रिपीटेडली त्या गोष्टी व्हायचं बंद होऊन जातात आणि रिलेशनशिप हार्मनाइज राहतं. ओके. तर ही प्रक्रिया कशी असते मॅडम? आता तुम्ही जसं सांगितलं की जे तुम्ही रिडिंगच्या माध्यमातून हे करताय, जे ब्लॉकेजेस करण्याचं, म्हणजे त्याची प्रक्रिया काय असते नेमकी? त्याचं माझ्याकडे तर असं आहे की मी जवळजवळ 43 डेज हिलिंग देते. ओके. आणि त्या दरम्यान मी 2दा बोलवते पर्सनली हील करायला. नाही येऊ शकत तर डिस्टन्स, बाकी सगळं डिस्टन्स हिलिंग मध्ये घेते. ओके. ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर हिलिंग्स असतात आणि खूप सुंदर अनुभव असतात ते. तर याच्यामध्ये आता बहुतांश लोकांना काय होतं की बाबा आपल्याला समस्या तर आली, तर आपण म्हणजे याच्यामध्ये काही लोक हिलिंगला तुमच्याकडे असे पण क्लायंट येत असतील की ते म्हणजे कोर्स इनकम्प्लीट करणं असेल किंवा अर्धवट सोडणं वगैरे, असे पण लोक असतील काय? कसला कोर्स? म्हणजे आता तुम्ही हिलिंग वगैरे करायला सांगता? नाही, मला जॉईन झालेले लोक सगळे पूर्ण कोर्स करतात आणि त्याचं कन्फर्मेशन शिवाय मी घेत नाही. ओके. उगाच पैसा येतोय म्हणून मी नाही घेत. ओके. हिलिंग पूर्ण कम्प्लीट करणं गरजेचं आहे. ओके. तरच तुम्हाला एकदम परमनंट रिझल्ट मिळणार. तर याच्या माध्यमातून आता तुम्ही जी रेकीच्या माध्यमातून हिलिंग्स वगैरे देता लोकांना, याच्यामधून तुमच्याकडे असा कुठला अनुभव आहे का की जी त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक जी लोक बदल केलेत, असे कुठला अनुभव भरपूर आहे. रिलेशनशिपचा आहे ओके. आणि हेल्थ इश्यूजचा आहे. हेल्थ इश्यूजचं पहिलं पॅन्डेमिक मध्ये आणि लेटेस्ट पण खूप हेल्थ इश्यूज आम्ही हील करतो. मी लकवाचं हिलिंग केलेलं आहे. मी स्टोन्स बद्दल केलेलं आहे की कोणाला ब्लॅडर मध्ये स्टोन आहे तो हिलिंग केलेला आहे. आणि हार्ट, आता मध्ये माझी क्लायंट होती माझ्याबरोबर, आम्ही कुठेतरी असं हिलिंग्सला होतो. तिच्या हार्ट मध्ये दुखत होतं. नुसतं 2 सेकंड नुसतं हिलिंग दिले की ते दुखायचं बंद झालं. म्हणजे तिथे तुम्ही ब्रह्मांडाची ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी सोडा, ती स्टेबल होऊन जातं. बरोबर. इट वर्क्स ऍज अ पेन किलर. कळलं? ओके. कुठे आता हीच गोष्ट डिस्टन्स पण होते की. आणि पॅन्डेमिक मध्ये बघितलं तर माझ्याकडे 3 केसेस होते. त्यातले एक केस सांगते. व्हेंटिलेटरवर असताना एक व्यक्ती आलेली माझ्याकडे. ती वाटत नव्हती की जिवंत राहील, पण तिला आम्ही मास हिलिंग देऊन अँड शी स्टेबल स्टील नाव. तिने स्वतः मला व्हिडिओ दिलेला आहे याच्यावर. तेव्हा बऱ्याच गोष्टी असे हेल्थवर घडतात. एकदा एक केस आलेला डॉक्टरचा, त्याची आई आली होती माझ्याकडे, MBBS डॉक्टर होता. जवळजवळ 8 दिवसापासून त्याने एक थेंब पाणी पण नाही घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये होता. ही खूप डिस्टर्ब होऊन त्यांनी माझं बघून आले होते माझ्याकडे. त्यांना हिलिंग वॉटर दिलं आणि त्याला डिस्टन्स हिलिंग दिलं. जेव्हा डिस्टन्स हिलिंग झालं, मी तिला बोलले 24 आवर्स नंतर तो खाईल काय. 24 आवर्स नंतर त्यांनी घेतलं. त्यानंतर त्याचा बऱ्याच गोष्टी आम्ही हिल केलेल्या. तर मॅडम, रेकीमध्ये असं काही लोक असतात की रेकीवर विश्वास ठेवत नाहीत, तर मग त्या लोकांसाठी काय सांगाल की रेकी खरंच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करते? रेकी तुम्हाला देणारच, कारण का तुमची ऊर्जा, तुमचं सोलच तिथून आलेलं आहे. ओके. जसं मी मगाशी सांगितलंय, प्रत्येक आत्म्याला ब्रह्मांडाची ऊर्जा लागते. आपल्या आत्म्याला लागते, आपल्याला शरीराला लागतं, आपल्या मनाला लागतं. आणि हीच ऊर्जा तुमचं माइंड, सोल आणि बॉडीला एकदम अलाइन ठेवते, ऍक्टिव्ह ठेवते. आणि ही ऊर्जा ज्याच्या शरीरात असते त्याच्या आयुष्यात संकट येणार नाही. आलं तरी तुम्हाला फील नाही होणार. आता फॉर एक्झाम्पल तू आहे, मी तुला पिन मारलं आणि बधीर केलेल्या आहात, पिन मारलं, तुला फील नाही होणार, पण पिन तर मारलेले आहेत. तसंच ते असतं. बघ ना, किती साधू संत आहेत जुनी. जवळजवळ जेवढं आपण बघितलं 200 वर्ष जगलेले, 100 वर्ष जगलेले, दाढी पांढरी झाली सगळं, पण शरीर कसं चुस्त, म्हणजे तपस्या ऊर्जा. ती मला एक सांग, आपण रील्सवर बघतो आणि मी मध्ये बघितलेले की
हिमालयावर बर्फामध्ये बसलेला साधू हम्म. कसं काय बसू शकतं सांग. बरोबर आहे. कारण फक्त एक लंगोट घालून बर्फात बसून तो मेडिटेट मी अक्षरशः बघितलेला आहे. हम्म. ती ऊर्जा जेव्हा कॉस्मिक एनर्जीज म्हणजे काय, हम्म. तो फायर असतो. हम्म. ही फायर तुमच्या जो आत्मा आहे ना, हम्म. तो ज्योत जागृत ठेवण्यासाठी हा फायर ओके. एलिमेंट्स. जसं फॉर एक्झाम्पल हम्म. आपण कॅन्डल पेटवतो, हम्म. तो पेटताना ऑक्सिजनची गरज आहे ना. लागतेच. म्हणजे आपल्या शरीरात जो आत्मा आहे ना, त्याला हा ऑक्सिजन आहे. ओके. तर आपण सध्या हल्ली बघतोय मॅडम. नाही, मला कम्प्लीट करू दे. हम्म. तर जो साधू तिथे बसला होता त्याच्यामध्ये ही फायर एवढी असती की त्याला थंड पण नाही वाजणार ते बर्फातलं. बरोबर. आणि जेव्हा मी हिलिंग देते आणि जेव्हा हात लावते एकाला, समोरचा चटका बसतो. हम्म. आता माझी एवढीच ऍक्टिव्हेट झालेली आहे हम्म. की मी साधारणपणे हिल करू, मला एसी शिवाय चालत नाही. हम्म. 24 तास एसीत असते आणि माझ्या बाजू कोणीच झोपत नाही. हम्म. आणि सगळ्यांवर एक सिमला कुलू मनालीमध्ये झोपल्यासारखी मी झोपते, ते पण 365 डेज. हम्म. जी ऊर्जा मी एवढी ऍक्टिव्हेट केली की मला हीट चालत नाही. ओके. ऑलरेडी एवढं हीट असतं की आता पण जर 24 तास एसी मध्ये बसले आणि मी जर तुला टच दिलं केलं किंवा हात शेक केले तर तुला गरम वाटणार. हो का? तर आपण ही ती ऊर्जा त्यांनी एवढी ऍक्टिव्हेट केली स्वतःमध्ये की त्यांना थंड बोलतात ना, साधू संत बरोबर. जेव्हा अलाईन होतात ना ब्रह्मांडाशी, हम्म. सगळे सेन्सेस मरतात. हम्म. परंतु सध्याच्या परिस्थितीला आपण बघतोय आपले ऋषी मुनी किंवा साधू संत होते ते तपस्या करायचे. तर त्यांच्या याच्या माध्यमातून सध्या असं पॉसिबल आहेत का त्या गोष्टी, म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीने करणं? म्हणून तर ही ब्रह्मांडाची ऊर्जा आली आहे. प्रत्येक युगात एक गोष्ट घडलेली आहे. तर मॅडम तुम्ही रेखी संदर्भात सांगत असताना त्याचा इतिहास सांगत असताना चक्रास संदर्भात सांगत होतात. तर नेमकं चक्रास कसे काम करतात? चक्र म्हणजे असं समजा की ब्रह्मांडाची ऊर्जा जेव्हा आपण स्वतःमध्ये ऍक्टिव्हेट करतो किंवा स्वतःमध्ये घेतो तर कुठेतरी जाऊन ते स्टोर होतं. चक्र म्हणजे ग्लॅन्स असतात. त्या ग्लॅन्स मध्ये ती ऊर्जा सेव्ह असते. आणि जर ह्या ग्लॅन्स किंवा चक्रास ब्रह्मांडाच्या ऊर्जेमध्ये ऍक्टिव्हेट असतील तर तुमच्या आयुष्यातली प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. कुठला चक्र भरलेला आहे त्या आयुष्यात, त्या चक्राच्या संदर्भात कुठलाच प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येत नाही. ओके. तर हे कसं ओळखायचं मॅडम? आता तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या चक्राचे काय हे आहेत प्रॉब्लेम्स ते? ते आम्ही चक्रास आणि ऑरा चेक करून आम्ही सांगतो. ओके. आता समजा कोणाला रिलेशनशिप इश्यूज आले तर समजून घ्यायचा हार्ट चक्र ब्लॉक्ड आहे. मनी इश्यूज यायलेत किंवा आपण खूप कष्ट करतो आणि आपला पैसा येत नाही, मग ते मणिपूर चक्र ब्लॉक्ड आहे. कुणी डिप्रेशन मध्ये आहे, एन्झायटी मध्ये आहे, सोलार प्लेक्सिस ब्लॉक्ड आहे. कुणाला खूप आजार पण येतो सारखं सारखं किंवा असं जगायची इच्छा स्फूर्ती नाही राहत, म्हणजे रूट चक्र ब्लॉक्ड आहे. आणि ज्याला सारखं म्हणजे कोणी किती दुःख सहन करून बोलूच शकत नाही, थ्रोट चक्र ब्लॉक्ड आहे. आणि ज्याला डोळ्याचा आजार आहे म्हणजे आज्ञाचक्र ब्लॉक्ड आहे. किंवा कोणाला अवेअरनेसच मिळत नाही की मी काय करू, मी कन्फ्युज्ड आहे, म्हणजे थर्ड आय ब्लॉक्ड आहे. आणि सहस्त्र चक्र ब्लॉक्ड त्याचा असतो ज्याच्या आयुष्यात कुणाला देवावर विश्वासच नसतो, कोणी युनिवर्स बरोबर कनेक्टच होऊ शकत नाही, त्याचं सहस्त्र चक्र ब्लॉक्ड आहे. अवेअरनेसच ब्लॉक्ड होऊन जातं आपलं. कुणी कितीही सांगितलं एखाद्या व्यक्तीला, अरे असं नाही रे, असं आहे असं आहे, 1000 वेळा तुम्ही सांगितलं तरी तो करणार नाही. कारण का सहस्त्र चक्र आणि आज्ञाचक्र. दारू पिणारे लोक किती समजवा तुम्ही, हा ते त्यांचं करायचं दारू पिणार, त्यांचे आज्ञाचक्र, त्यांचं सहस्त्र चक्र सगळे ब्लॉक्ड असतात. ते समजूच शकत नाहीत गोष्टी. They are not into the face to understand because their सहस्त्र चक्र and third eye is blocked. अवेअरनेसच येत नाही ना. नक्कीच. सगळं माहित असतं पण दुसऱ्या दिवशी परत तेच addiction. अशा गोष्टी. तर मॅडम रिलेशनशिप साठी घेऊया आपण पहिला. तर रिलेशनशिप साठी रेमेडीज काय असतात प्रामुख्याने? सगळ्यात मेन म्हणजे रिलेशनशिप हील करण्यासाठी हार्ट चक्र ऍक्टिव्हेट पाहिजे. रेमेडीज जर रिलेशनशिप साठी करायचं असेल तर तुमचं जर रिलेशन कोणाबरोबर नीट व्हायचं असेल किंवा नीट ठेवायचंय तुम्हाला किंवा हार्मनाइज कोणी असो, मित्र असो, मैत्रीण असो किंवा आपला बॉस असो, तर त्यांच्या
आणि तुमच्या फोटोचं मागे तुमची पूर्ण डिटेल्स, त्यांची पूर्ण डिटेल्स लिहून हनी बॉटलमध्ये भिजून ठेवायचं, बॉटल घेऊन, आणि तो ढक्कन लावायचं त्याचा आणि ते साऊथ वेस्टच्या दिशेला ठेवायचं घरात. ओके ओके. तर याच्याने हळूहळू हळू रिलेशन हील व्हायला लागतं. ओके. कोर्ट मॅटर असतील किंवा मनी ब्लॉकेजेस असतील त्यासाठी कोर्ट मॅटरसाठी काय करायचं, एकदम खूप सिम्पल अँड खूप छान रेमेडी सांगते. एक बॉटल घेऊन जायचं घरातून किंवा कुठून पण बॉटल घ्या, आणि कोर्टमध्ये पाणी मिळतं बाहेर, एक लावलेलं असतं पाण्याचं, बिस्लरीचं वगैरे. तिथून पाणी भरायचं, स्वतःवरनं 3 वेळा किंवा 7 वेळा उतरायचं, तिथल्याच फ्लश मध्ये जाऊन तो पाणी टाकायचं, आणि टोपन अँड बॉटल ऑपोजिट डायरेक्शनला फेकायचं, एकमेकाच्या ऑपोजिट. ओके. म्हणजे जर असं बॉटल धरलंय, इथे टोपन आहे, इथं बॉटल आहे, तर असं फेकायचं. ओके. आणि बघा तुम्हाला रिझल्ट किती पॉझिटिव्ह. तर हे झालं कोर्ट मॅटर बद्दल. तर मनी बद्दल, मनी ब्लॉकेजेस साठी खूप इम्पॉर्टंट आहे की, सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळेजण आपल्या शुक्राच्या पर्वतावर सेंट किंवा एसेन्स लावायचं चालू, किंवा केसर मिळतं ना, केसर थोडं भिजवायचं आणि आपल्या शुक्राच्या पर्वतवर लावायचं. ओके. रोज शुक्राच्या पर्वतवर लावायचं आणि आपल्या थर्ड आयला लावायचं. थर्ड आयला लावल्यानंतर शुक्राच्या पर्वतला त्याला वितळायचं, सॉरी, शुक्राच्या पर्वतवर केसर वितळायचं, बरोबर. तोच केसर टिळा म्हणून लावायचा आणि तोच लेफ्ट लेगच्या तळव्याला लावायचा. 101% पैसा चालू होईल, पैसा यायला चालू होईल, पैसा अबंडन्स रीतीने तुमच्या आयुष्यात एंट्री मारणार. ओके. पण डेली पाहिजे, आज केलं उद्या नाही केलं असं नाही. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात पैशाचा पाऊस हवा असेल, तसंच पैशाचा पाऊस हवा असेल तर तुम्ही तुमच्या शुक्राच्या पर्वतावर रोज सेंट लावा, किंवा केसर वितळून लावायचं. तसंच तोच बोट थर्ड आयवर आणि लेफ्ट लेगच्या तळव्याला लावायचं, आणि मग बघा 43 डेज करा, आणि मग मला सांगा तुमचे सगळे मनी ब्लॉकेजेस हील व्हायला चालू होते. त्याचबरोबर मॅडम, बिझनेस मध्ये काय हे आहेत रेमेडीज? सेम थिंग, मनी बिझनेस म्हणजे पैसा आला तर सेम रेमेडीज यू कॅन यूज देअर. आणि जर बिझनेसच्या जागी जर क्लायंट्स यावं म्हणून तुम्हाला काय करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मला कन्सल्ट करावं लागेल, किंवा मी एक पिरामिडचं बनवून देते क्रिस्टलचा, ते ठेवण्याने यू विल अट्रॅक्ट क्लायंट्स, तुमचा ब्रांचेस बनतील आणि तुम्ही अबंडंटली प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट करणार. ओके. फॉर एक्झाम्पल, नेम, फेम, मनी तुमच्या आयुष्यात व्हायला लागणार. ओके. तर मॅडम, थोडासा वेगळा प्रश्न विचारतो मी, की जे क्रिस्टल आहेत, आता मी बघतोय, आता आमचं ऑडियन्स पाहिलं असेल की मॅडमच्या सर्व अंगावरती क्रिस्टल आहेत, हे बोटामध्ये आहेत. क्रिस्टल्स मी माझ्यामध्ये या ऊर्जेला इतकं ऍक्टिव्हेट केले की, एवढी पॉझिटिव्ह एनर्जीज ऍक्टिव्हेट केले, मला रडायला येत नाही. ओके. बापरे. बिलकुल येत नाही. दुःख किती, प्रॉब्लेम येत नाहीत असं नाही, मग प्रॉब्लेम्स येतात पण तुम्हाला फीलच होत नाही, तुम्ही बधीर असता आणि ते ऑटोमॅटिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. जो व्यक्ती ब्रह्मांडाच्या ऊर्जेमध्ये भरभरून स्वतःला भरलेला आहे, त्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम्सचा काहीही फरक पडत नाही, ते एकदम इझिली शिफ्ट होऊन जातात. ओके. आणि ते खूप गरजेचं आहे. आणि क्रिस्टल्स याच्यासाठी घालते मी की पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे निगेटिव्ह इझिली अट्रॅक्ट होतं, ते अट्रॅक्ट होऊ नये म्हणून प्रोटेक्शन. आणि काही क्रिस्टल्स मनीसाठी आहेत, काय प्रेमासाठी आहेत, काय प्रॉस्पेरिटीसाठी आहे, काय नेम, फेम, मनीसाठी आहे, काय प्रोटेक्शनसाठी आहे, शिल्डिंगसाठी आहे, असं वेगवेगळं त्याचं ते. हे सगळे क्रिस्टल्स मी आज जवळजवळ 15 वर्षापासून घालते, 10-15 सेम क्रिस्टल्स. मी कुठले क्रिस्टल्स असं चेंज नाही करत. याच्यामध्ये पण प्रामुख्यानं क्रिस्टल ओरिजिनल आणि म्हणजे मार्केटमध्ये असे डुप्लिकेट पण भेटतात. आता मी बघितलं, हे आहे अंबर. ओके. तुम्ही जर बघचाल तर याच्यामध्ये तुम्हाला किडा वगैरे असं काहीतरी, प्युअर अंबर आहे बरं का, प्युअर अंबर. यू कॅन सी. हे जवळजवळ मी 2012ला घेतलेली आहे प्युअर अंबरचं. आज पण तुम्ही केवढे हिलिंग्स बघा माझ्या माझ्या गळ्यात. हा मेन असतो माझा. हा अंबर तुम्हाला प्रॉस्पेरिटी, एनर्जीज अँड नेम, फेम, मनी देतो, बट हे प्युअर पाहिजे. ओके. आणि जर कोणाला पाहिजे तर ते कॉन्टॅक्ट करू शकतात. म्हणजे हे ओळखायचं कसं मॅडम, डुप्लिकेट आहे का प्युअर आहे हे कळतं ना. ते आता ज्याला जो पारख करू शकतो त्यालाच कळणार. बरोबर आहे. आणि म्हणजे
एकदम योग्य त्या व्यक्तीकडनं घेणं पण गरजेचं आहे. तुम्ही असे डोळे बंद करून कुठेही गेले बरोबर आहे ना की कोण आता मी हे धारण केल्यानंतर माझ्या आयुष्यात चेंजेस तुम्हाला दिसत आहेत. तर तुम्ही माझ्या फेसबुकवर जा, कुठेही जा, पहिल्याच माझं ग्रोथ आणि आताचं फरक आणि बघता तर माझ्या गळ्यात हेच असतं. बाकी येतात आणि जातात. ज्या गोष्टी मी परमनंट घातले ते घालते. ओके. असं आहे. तर प्रत्येकाला वाटतं की क्रिस्टलचे म्हणजे असं अवेअरनेस नाही, पण क्रिस्टल घातल्यानंतर बदल होतात आपल्या आयुष्यात असं. बदल होतातच. काही क्रिस्टल्स फॉर एक्झाम्पल टायगर आय जर तुम्ही घातलं तर तुमचं कॉन्फिडन्स वाढतं. हम्म. तुमचं कन्फ्युजनेस कम होऊन जातं. तुमचं लो होता ना, तुम्ही बोलताना पण विचार करता किंवा तो जो धडाडीपणा आणि जो क्रेझीनेस असतं ना कुठली गोष्ट करायची, ते सगळं वाढतं. तुमचं कॉन्फिडन्स इतक्या लेवलला वाढतं, ओव्हर कॉन्फिडन्स होता ओके. एवढं वाढतं. कशाने? टायगर आहे. ब्लॅक टर्मलिन घातल्याने तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. मग कसल्याही प्रकारचं ब्लॅक मॅजिक तुम्हाला इफेक्ट नाही करत. ब्लॅक टर्मलिन घाला. पैसा पाहिजे तर ग्रीन एव्हेंचरिन किंवा तुम्ही पायराईट यूज करा किंवा तुम्ही येलो सफाया यूज करू शकता किंवा सिट्रीन यू कॅन यूज इट फॉर मनी. ओके. तसंच तुम्ही बघायला गेलं तर हेल्थ साठी पाहिजे तर तुम्ही रेड कलरचं रेड जास्पर यूज करू शकता किंवा व्हाईट. असं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. क्रिस्टलचे किती टाईप आहेत, किती टाईप मध्ये आहेत एकूण क्रिस्टल? भरपूर क्रिस्टल्स आहेत. प्रत्येक प्रॉब्लेमचा एक क्रिस्टल आहे किंवा वेगवेगळ्या आता तुम्ही जर मनीला घेतले तर मनीचे 2-3 आहेत. ओके. ज्याला पण रिलेशनशिप इश्यूज आहेत त्यांनी बरेच लोकांच्या हातात मी बघते रोज कॉर्ड्स. पण ते ओरिजिनल आहे की नाही ते खूप गरजेचं आहे. लोकांचं रोज कॉर्ड्स घालताना ते पिंक असतं आणि थोड्या दिवसांनी व्हाईट होतं. समजून जा. असे आणि कुठलाही क्रिस्टल घाला की हील केल्यावरच त्याला इफेक्ट येतं. तुम्ही डायरेक्ट विकत ऑर्डर करून मागून घेतले तर तो क्रिस्टल Effective. तुम्हाला फळणार नाही. कारण की क्रिस्टल नीड्स एनर्जी क्रिस्टल्स आहेत हे. आणि माझ्या इथे जर मी क्रिस्टल्स 11 पौर्णिमा करूनच देते ओके. हील करून. जर 11 पौर्णिमा करून जर मी रोज कॉर्ड्स देते कुणाला तर 101% रिलेशनशिप पॅचअप होतो किंवा रिलेशनशिप मध्ये ग्रोथ येते, हार्मनी येते किंवा लग्नापर्यंत जाता, लग्न करता, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. ओके. ज्यांना ब्लॅक टर्मिलिन देते, ब्लॅक एनर्जी साठी प्रोटेक्शन असतं. ज्यांना ग्रीन एव्हेंचरिन किंवा सिट्रीन देते मी हील करून, पण ते पण 11 पौर्णिमा, तर इन्स्टंटली त्यांना इफेक्ट पडतं. मनी ब्लॉकेजेस हील होतात. ओके. तर आताच तुम्ही ब्लॅक मॅजिकचं सांगितलं की ब्लॅक मॅजिक आपल्यावर इफेक्ट आहे का नाही, हे कसं ओळखायचं मॅडम? ऑफकोर्स जर ब्लॅक मॅजिकचं कोणाला इफेक्ट जाणवत आहे तर तो ब्लॅक मॅजिकचा सिम्टम्स हे आहे की यू फील लेझी. तुम्हाला अंधारात बसायला आवडतं, तुम्हाला झोपायला आवडतं. लेझी इतके होतात की उठून फक्त जेवायचं आणि परत झोपायचं. ओके. अंधारात कुठे जाऊ वाटत नाही, कुठे येऊ वाटत नाही. डिप्रेशन, इतका भयानक डिप्रेशन असतो की सारखे रडू वाटतं किंवा भांडू वाटतं ओके. किंवा स्वतःच सगळे पास्ट प्रेझेंट फ्युचर आठवून खूप रडतात ते लोक. म्हणजे एकदम बेकार ऊर्जा असते. आणि ही असे काही लोक काय करतात, झोपलेले असतात 10 वाजता पण पटदिशी उठतात, बरोबर 2:30 ते 3च्या दरम्यान उठतात. दॅट इज ऑल्सो अ व्हेरी बॅड सिम्पटम ऑफ ब्लॅक मॅजिक. जर तुमच्यावर त्याचा जर इफेक्ट पडला असेल तर तुम्हाला रात्री 2:30-3 वाजता जाग येते. आणि सगळ्यात महत्वाचं तर मी प्रत्येक वेळेस सांगते, जो व्यक्ती ब्लॅक मॅजिक मध्ये किंवा ब्लॉकेजेस मध्ये घेरलेला आहे ना, त्यांचा वॉर्डरोब ब्लॅक कपड्यांनी भरलेला असतो. ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक शर्ट, ब्लॅक हे, ब्लॅक ते, जाता येतात तो ब्लॅकच विकत घेतो. त्याला कलर्स बाकीचे दिसतच नाही. ओके. तर सगळ्यात पहिला जाऊन आपला वॉर्डरोब चेक करा की तुमच्या वॉर्डरोब मध्ये किती ब्लॅक कपडे आहेत आणि तुम्ही किती ब्लॅक इनर अँड आउटर घालता. नक्कीच ते पाहणं गरजेचं आहे. म्हणजे गरजेचं आहे. आणि देन दॅट इज द सिम्पटम ऑफ ब्लॅक मॅजिक. बरोबर. खूप इझी सिम्पटम्स लगेच तुम्हाला जाणवणार. आणि तुमच्या घरात तुम्ही प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर भांडत असेल, तुम्हाला बघितल्यावर समोरचा चिडतो. बरोबर. असं तुमचं ऑरा झालेला असतो. ऑरा तर ब्लॅकच असतं बरं का. जो व्यक्ती ब्लॉक आहे, ब्लॅक मॅजिक मध्ये गेलेला, त्याचा ऑरा 0 असतं. त्या माणसाला पण कितीही समजा लवकर बाहेर येणार नाही. त्या गोष्टी करणंच गरजेचं. तर आपण मॅडम सोबत रेकी म्हणजे काय असतं, त्याचबरोबर क्रिस्टलचा कसा उपयोग होतो, त्याचबरोबर चक्र किती असतात किंवा कोणते चक्र कसे काम करतात, या सर्व गोष्टी आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेतलो. तर मॅडम तुमचा बहुमूल्य असा तुम्ही वेळ आमच्या सोशल एपोडरच्या
प्लॅटफॉर्मवर दिला त्याबद्दल मी सोशल कडून तुमचे आभार व्यक्त करतो. भेटूया पुढील एपिसोडमध्ये. जर आमच्या चॅनलवर तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण पॉडकास्ट पाहिजे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा व मॅडमचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये काय जर समस्या असतील तर तुम्ही मॅडमशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर भेटूया पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत घेतो मी रजा. धन्यवाद मॅडम, तुम्ही सहभागी झाले.